तर आज आहे ह्या वर्षीची शेवटची अमावस्या, दर्श अमावस्या. आणि प्रत्येक अमावस्येला आपल्याला काही सेवा करायची असतात, घरातली साफसफाई करायची असते, काही उपाय असतात. तर त्याचीच माझी तयारी आता चालली आहे. आणि सुरुवात नेहमी असते माझी देवघरापासून. देवघर आणि देव क्लीन करण्यापासूनच सुरुवात असते. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आज वातावरणही देवाचं जरा म्हणजे बदललेलं होतं, कारण गेल्या काही दिवसांपासून खूप कडक असं ऊन तापत होतं. आणि आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. आणि मी बाजारातून 2 ते 3 किलो बटाटे आणले होते कालच्या दिवशी. मला हे करायचे होते, चिप्स करायचे होते म्हणून. पण सकाळपासूनच वातावरण असं दिसत होतं, तर मग मी ते कॅन्सल केलं. आणि आज अमावस्या असल्यामुळे ही इतर एक कामं होती मला घरात. आणि त्यातल्या त्यात संध्याकाळी माझी तब्येत थोडी डाऊन झाली होती. तर सगळ्यात आधी तर देवघरच क्लीन करायला घेतलं, जे की सकाळीच होऊन गेलेलं असतं माझं पहिलं काम. पण ह्यावेळेस मात्र आता दुपारी आवरायला काढलं आहे मी. तर संपूर्ण देवघर मी आधी खाली करून घेतलं, रिकामं करून घेतलं, देव वगैरे काढून घेतले. आणि आजच्या दिवशी मी असं नाही बदलून घेते, पौर्णिमेला आणि अमावस्येला असं दोनदा मी ते बदलवून घेते. 15-15 दिवस ते राहतं त्याच्यात जे टाकलेलं असतं आधीचं ते. त्यानंतर संपूर्ण देवघर गोमूत्राच्या पाण्याने पुसून काढलं. आणि त्यानंतर थोडंसं कॉलिनने सुद्धा पुसते मी. आणि रोज वरच्यावर एक कपडा म्हणजे मारावाच लागतो, तरीसुद्धा खूप अशी धूळ देवघरावर जमा झालेली होती, जी की मी पुसून काढली आता. आणि थोडंफार ते देवघराला हवा लागेल त्याच्यासाठी मी ती विंडो ओपन करून ठेवली. तोपर्यंत आता हे देव आणि देवांची भांडी वगैरे सगळं मी उजळवून घेते. तर मागच्या वेळेसही मला देव पितांबरीनेच उजळवून घ्यायला लागले होते, कारण मी ते ज्या ऑइलच्या शोधात होते तर ते मला भेटलंच नाही. आणि मध्यंतरी मी विसरले होते, गावात 1-2दा गेली पण चौकशी करायची तेवढी राहिली. तर आतासुद्धा मी पितांबरीनेच त्यांना स्वच्छ करून घेते. आणि नंतरून मग या दुधाचा अभिषेक करून घेते. आणि उद्या योगही चांगला आहे, गुढीपाडवा आहे, त्यामुळे उद्या होईल अभिषेक. आता आज फक्त मी देव उजळून ठेवणार आहे देवघरात पुन्हा. तर प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येलांमध्ये जर का एखाद्या वेळेस खूप खराब झालेले वाटले, स्पेशली पावसाळ्यात खूप लवकर खराब होतात, म्हणून पावसाळ्यात एक आठवडाभरात ते करावं लागतं, आठवड्यातून एकदा. तर गुरुवार किंवा सोमवार असा एक दिवस मी तेव्हा ठरवून घेते. तर आत्ता मात्र उन्हाळा असल्यामुळे 15 दिवसातून हिवाळा आणि उन्हाळा 15 दिवसातून अमावस्या ते पौर्णिमा असे देव मी उजळून घेते. तर सगळे देव मी आता इथे उजळून घेते आधी. आणि सोबतच देवांची भांडी, दिवे वगैरे सगळं काही बाजूला काढून ठेवलेलं आहे. आणि अमावस्या हा दिवस खरं तर लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी आणि त्याचबरोबर पितरांच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे आजच्या दिवशी आपण बऱ्याच अशा सेवा करत असतो, जसं की प्रत्येक अमावस्येला पितरांसाठी दक्षिण दिशेला दिवा लावला जातो. आणि लक्ष्मी मातेला तर स्वच्छता अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तर सगळ्यात आधी आपण आपल्या घरातलं जे काही जाळं जळमटं असतं ते प्रत्येक अमावस्येला किंवा शनिवारी आपण काढत असतो. आणि इतरही साफसफाई आपण करत असतो. आणि त्यातल्या त्यात आता उद्यापासून चैत्र महिना सुरू होतोय, तर आता देवी सेवा सुरू होणार आहे. चैत्र नवरात्र येतील आता, त्यासाठी सुद्धा मला थोडंफार आवरायचंच होतं. तर बऱ्यापैकी किचनमधलं आवरलं गेलं होतं माझं, ट्रॉलीज वगैरे. आणि थोडीफार काही वरची भांडी होते, ते 2 कप्पे ते. आता फक्त एक माड्यावरची भांडी तेवढी ती राहिली पेंडिंग, तर तेवढं आवरायचं आहे. आणि घरात काही गोमूत्राने वगैरे घरं पुसून झाले की तेवढ्यात होतं आपलं, कारण आता काही ना काही सेवा होत राहतील घरात. मला तर माहिती नाही माझ्या जनात ह्यावर्षी काय होतं नाही असं, पण बघूया, प्रयत्न करेल मी. सप्तशतीचे पाठ वगैरे एक तरी पाठ करायचा मी प्रयत्न करेल. तर त्यासाठी मी आज हे सगळं घर आवरून घेत होती. आणि सकाळीच आहोने मला आंघोळीच्या आधी सगळ्या घरातले झाडे वगैरे काढून दिले होते वरचे. आणि मी माझी पार्लरची रूम आवरायला घेतली होती, तर ही कामं आमची सकाळीच झाली होती. आणि त्यानंतर मग आपलं रोजचं जे काही रुटीन असतं, स्वयंपाक वगैरे, ते सगळं आवरून झाल्यावर मी हे करायला घेतलं होतं. आणि त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी करते प्रत्येक अमावस्येला, तसं तर आपण रोजच टॉयलेट बाथरूम स्वच्छ करत असतो, पण अमावस्येला मी आवर्जून करते. त्यांच्या आतले वर जे काही जाडे वगैरे काही आलेले असतात तर तेही काढते. आणि त्यानंतर त्यांना डीप क्लीन करते, पूर्ण घासून काढते वरपासून खालीपर्यंत. कारण आपल्या घरातली सगळ्यात जास्त नेगेटिव्हिटी किंवा नेगेटिव्ह एनर्जी आपण जे काही म्हणतो तर ती तिथेच असते, टॉयलेट आणि बाथरूममध्ये. त्यामुळे ते स्वच्छ ठेवणं जास्त गरजेचं असतं. मी बऱ्याचदा म्हणते माझ्या व्हिडिओमध्ये, मी आधीसुद्धा सांगितलं असेल, एखाद्या वेळेस जर का आपला कंटाळा आला आपल्याला किंवा आपल्याला दमायला झालं असेल, तर घरातली फरशी आपण नाही पुसली तरी काही हरकत नाही, पण टॉयलेट बाथरूम हे रोजची रोज क्लीन करायलाच हवे. आणि त्यातल्या त्यात थोडंफार काही सुगंधी स्प्रे वगैरे त्यात मारून ठेवायचं आपलं काम झाल्यानंतर. आणि मी सहसा बाथरूममध्ये पाणी अजिबात ठेवत नाही. माझं काम झाल्यावर, बाथरूम क्लीन करून झाल्यावर त्याला वायपरने वाईप करून घेते.
आणि निगेटिव्ह एनर्जी म्हटली की मग तिथे मी जाड मिठाचा वापर करते. ती थोड्या तरी प्रमाणात कमी होते. त्यामुळे मी हे वाट्या असतात तर ह्या दोघं वाट्या दोघं टॉयलेट बाथरूममध्ये मिठाने भरून ठेवते, जे काही आपलं जाड मीठ असतं त्याने. त्यामुळे बऱ्यापैकी निगेटिव्हिटी कमी व्हायला मदत होते. तर आता मी त्याही स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता सगळे देवांची भांडी दिवे वगैरे सगळं मी आता फॅनखाली वाळवत ठेवलं होतं पुसून झाल्यानंतर. आणि इथे आता आपलं देवघरसुद्धा सुकून म्हणजे मी कोरड्याच कपड्याने एकदम कडक पिळून त्या कपड्याने त्याला पुसलं होतं, पण एक हवा लागायला हवी म्हणून मी ते मोकळं सोडलं होतं थोडंसं पुढे ओढून. तर आता मी सगळं देव आणि देवघर तिथे परत लावून घेते. आणि जो काही खालचा कापड होता तर तोही मी आता चेंज करून घेतला. आणि याआधी मी येलो रंगाचं जे काही वस्त्र होतं खालचं तर ते अंथरलं होतं. आता हे व्हाईट टाकते मी. मला व्हाईट खूप आवडतं, पण हे एकच आणलेलं असल्यामुळे ते मला प्रदोषच्या पूजेसाठी लागतं, म्हणून मी ते बऱ्याचदा देवांच्या खाली नाही टाकत. मध्येच जर का प्रदोष आला तर मला सारखा साधा कोरा रुमाल ठेवायला लागतो. पण आता काल परवाच प्रदोष गेलेला आहे, तर एक आठवडाभर तरी हे आसन मला लागणार नाही. त्यासाठी मी आता त्या देवांच्या खाली ठेवलं आणि तुम्हाला मी लास्टला दाखवेल. खाली तो ग्रीन कपडा आणि त्याच्यावर ते व्हाईट कलरचं आसन आणि त्याच्यावर देव किती छान दिसते. खूप भारी वाटतं डोळ्यांनी बघायलासुद्धा. आणि मला हे व्हाईटच रंगाचं आसन घालायला खूप आवडतं. मी अधूनमधून घालतही असते, पण जास्ती करून पिवळ्या रंगाचं किंवा मग पिंक कलरचं जे काही आहे माझ्याकडे डार्क राणी कलरचं तर ते मी खाली टाकलेले असतात. आणि हा जो मंगल कलश आहे तर माझे दोघं मंगल कलश हा आणि पार्लरमधला कालच्या दिवशी म्हणजे मंगळवारीच मी स्वच्छ करून त्यात पाणी बदलवलं होतं, म्हणून आज मी त्यांना परत काढलं नव्हतं, फक्त खाली उतरवून ठेवलं होतं देवघर आवरायला घेतलं तेव्हा. आजच्या हे देवपूजेसाठी जी काही मी फुलं वापरली होती, पूजा म्हणजे आता देव ठेवून झाल्यानंतर मी हे फुलं काढून आणली होती, बाल्कनीतच होती, तर ती सगळी बाल्कनीतील फुलं होती. आणि सगळं आवरून झालं माझं, पण मी हा एक दिवा असतो अखंड दिवा माझ्याकडे, तर तो आज मी उजळायला विसरले. आणि तसंही त्यात तेलही होतं भरपूर, तर ते आता मी संपूर्ण तेल संपू देईल. आज अमावस्याही आहे, तर उद्याला मी त्याला स्वच्छ करेल. एखादा दिवा घरात सुरूच असायला हवा, म्हणून मी तो तसाच ठेवला. आणि खरं तर विसरलेच होते त्याला स्वच्छ करायला, तर मी आता त्याला लावून घेतले. तो शांत झाला होता तर. आणि अन्नपूर्णेच्या वाटीमध्ये तांदूळ घालून घेतले. मी ज्या वाटीत कासव ठेवलेलं असतं तर ती वाटी मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पाण्यातील क्षारमुळे ती खूप खराब झाली होती आणि पितांबरीनेसुद्धा ती निघत नव्हती. पण आज थोडाफार फरक पडलेला आहे, बऱ्यापैकी ती निघालेली आहे. कारण जो काही श्रीयंत्र साफ करण्यासाठी जो मी स्पेशल एक ब्रश मागवला आहे छोटा, तर त्या ब्रशने मी त्याला घासून बघितलं आणि बऱ्यापैकी ते निघालं आहे आता. तर आणि हे एक डायमंडचा छोटासा नेकलेस मी कृष्ण भगवानसाठी घेतला होता जेव्हा गोकुळाष्टमी होती तेव्हा, कृष्ण जन्माष्टमी होती तेव्हा. आणि ही राधाची बासरी आणि 3 ते 4 असे नवीन कपडे मी आणले होते श्रीकृष्णांसाठी, बालकृष्णांसाठी. तर ते आलटून पालटून मी वापरत असते. आणि आणखीन काही आणायचे आहेत मला वारानुसार, जे काही कलर आपण वापरतो कपड्यांचे तर तसेच मला आणायचे आहेत. बघूया आता जेव्हा कधी जाणं होईल. आणि जाणं भरपूरदा होतं, पण मी विसरते, फक्त विसरायला नको, मग मी ते घेऊन येईल. तर आज मी हे पिवळ्या रंगाचं वस्त्र घातलं होतं. त्यानंतर सगळ्या देवांच्या माळा वगैरे काढल्या होते मी त्यांना उजळताना, तर ते सगळ्या देवांना माळा घालून दिल्या परत. प्रत्येक वेळेला देवघर उजळलं, स्वच्छ केलं, देव उजळले की मला काही ना काही चेंजेस करायचेच असतात. तर आता माझ्या डोक्यात चाललं होतं की देवांचं जे काही गंगाड असते आंघोळ घालायचे आणि तो तांबे असतो तर तो इकडे तिकडे ठेवायला लागतो, बऱ्याचदा सकाळी सापडतही नाही. म्हटलं इथे ठेवूयात, पण मग तिथे जर ठेवला देवघराच्या आतमध्ये तर देव झाकले जात होते, म्हणून मी तो बाहेरच काढून ठेवला. आणि त्यानंतर मी नित्यसेवेचं पुस्तकही काढून ठेवलं आहे, कारण संध्याकाळी आपण पिवळ्या मोहरीचा जो काही उपाय करतो तर तो मला करायचा आहे. तर कालभैरव अष्टक आहे त्याच्यात, म्हणून ते माझं तोंडी पाठ नाही आहे, म्हणजे येतं मला पण अर्धवट येतं, कुठे कुठे बऱ्याचदा इकडचं तिकडे होते 1-2 कडवं, त्यापेक्षा मग मी वाचूनच बोलते, म्हणून ते मी वर काढून ठेवले. आणि आता हे जे सगळे काही दिवे घासून ठेवलं होतं तर त्यांच्यामध्ये मी आता वाती लावून घेते. तसं संध्याकाळी म्हणजे दिवे लावणीला अजून वेळ आहे, पण सगळं रेडी करून ठेवते. एखाद्या वेळेस मी जर का स्वयंपाक करत असले तर मग आधी लावून देईल त्यांच्यात तेल आणि तूप घालून. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आवर्जून मी घर पुसायच्या पाण्यात, फरशी पुसायच्या पाण्यात गोमूत्र घालते. त्यानंतर जाड मीठ घालते, हळद घालते थोडीशी चिमूटभर. आणि अमावस्या असली की मग मी त्यात अर्धा लिंबूसुद्धा पिळते. आणि अमावस्या जर का नसली, रोजचं पुसायचं असलं तर मग मी हळद आणि लिंबू स्किप करते, फक्त गोमूत्र आणि जाड मीठ मी घालत असते.
आणि अमावस्या पौर्णिमेला मी हळद घालूनच घरं पुसते, कारण हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपल्याला जाणवत नसेल पण तिचा हलका असा एक सुगंध येतो घरामध्ये. तर त्यानंतर मी संपूर्ण घराची फरशी पुसून काढली होती आणि थोडा वेळ आराम केला दुपारी. मला माहिती नाही पण आज खूप असं लो वाटत होतं आणि कणकण होत होतं. आधीला क्लासला सोडवायला गेली, तिकडनं आली आणि तेव्हापासून मला खूप जास्त असं म्हणजे आपण म्हणतो ना हीटसारखं वाटायला लागलं होतं. खूप असं ताप आल्यासारखं, ताप भरल्यासारखं वाटायला लागलं होतं. तर घरी आल्यावर थोडा वेळ आराम केला आणि त्यासाठीच मग माझं हे उंबरठ्याला हळदीलेपण करणंसुद्धा राहिलं होतं. तर ते आत्ता करते मी संध्याकाळी. आणि आता हळदीलेपण करून घेते. त्यासाठी हळद घेतली आहे, थोडी चंदन पावडर घेतली आहे आणि आता हे गुलाबजल घालते. आणि आजच्या दिवशी मी गोमूत्र घालायला विसरले होते. बॉटल ती तिकडे गॅलरीतच राहिली होती. आणि हो, मगाशी जी गुलाबजलची बॉटल तुम्हाला दाखवली आणि मी तुम्हाला गोमूत्र म्हणाले होते, तर गोमूत्र थोडंसं होतं म्हणून मी ते गुलाबजलच्या बॉटलमध्ये टाकून घेतलं होतं. तर फरशी पुसायच्या पाण्यात मी तेच घातलं होतं आणि याच्यात मात्र घालायला मी विसरले होते. हळदीलेपण करून झाल्यानंतर मला आठवलं होतं. पण असं रोजच्या रोज असंही सकाळी जेव्हा मी उंबरठा आणि बाहेरची बाजू पुसून काढते तेव्हा गोमूत्र तिथे टाकलेलंच असतं. आणि आता संध्याकाळच्या देवपूजेची वेळ झाली होती. तर जे दिवे मी तेलाने लावते त्यात मी तेल घालून घेतलं त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर आता हे तुपाचे दिवे असतात 2, एक देवघरात असतो आणि एक माझ्या पार्लरच्या रूममध्ये. तर हे दोघं दिव्यांमध्ये मी तूप वापरते गाईचं. तर ते घालून घेतलं. त्यानंतर सगळ्यात पहिला दिवा असतो आपला तुळशीला, तर तो लावून घेतला. त्यानंतर माठाजवळ दुसरा दिवा आणि तिसरा दाराजवळ. म्हणजे अशा पद्धतीने मी लावत असते रोजचे दिवे जे काही लावते संध्याकाळी आणि सकाळी. बऱ्याचदा सकाळी लावणं होत नाही, सकाळी फक्त मी देवघरात आणि पार्लरच्या रूममध्ये लावला जातो, कारण बऱ्यापैकी उजाडलेलं असतं. तर बाहेर मी काही लावत नाही. आणि एखाद्या वेळेस जर का सकाळी लवकर उठणं झालं किंवा लवकर आंघोळ झाली, कारण उठणं लवकर होतं सकाळी पण आंघोळ व्हायला खूप लेट होतं, त्यामुळे मग उजाडलेलं असतं तोपर्यंत तर मी लावत नाही सहसा. अगरबत्ती वगैरे किंवा धूप लावून देते तुळसाबाईलाही आणि दाराच्या समोरही. तर संध्याकाळी मात्र कंपल्सरी दिवे असतात. आणि आजच्या दिवशी धूप लावणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामध्ये लोभान वगैरे सगळं काही असतं, कापूर वगैरे. तसं तर मी कापूर ते इलेक्ट्रॉनिक जे काही मशीन असतं आपल्याकडे बोर्डमध्ये लावायचं, तर त्यात लावलेलं असतं. पण आजच्या दिवशी माझ्याकडे ते धूपचा जो काही कप असतो तर ते संपलेत आता माझ्याकडे आणि आणायला लागतील ते. मी एकदा मध्ये जाऊन आले डीमार्टला, पण तेव्हाही विसरले होते. आता स्पेशल सांगायला लागेल आहोंना. तर दिवे लावून झाल्यानंतर मी त्यात उंबरठ्याला हळदीलेपण करून घेते. तर हे जे हळदीलेपण आहे तर हे आपण गुरुवारी करू शकतो किंवा मग एखाद्या दिवशी आपला उपवास असतो तेव्हाही केलं तरी काही हरकत नाही. अमावस्येला पौर्णिमेला आवर्जून करावं, त्यामुळे मी आजही करून घेते. आणि हळदीलेपण करून झाल्यानंतर थोडा वेळ मी तिथे सुकू दिलं होतं, जे काही लेपण केलं होतं ते. त्यानंतर आता इथे स्वस्तिक काढून उंबरठ्याची पूजा मी करून घेतली होती आणि खूप छान आणि प्रसन्न असं संध्याकाळी वाटत होतं. तर तुम्ही जर का असं काही लहान सहान सेवा करत असतील तर तुम्हाला फरक जाणवत असेल की त्या दिवशी घर आपलं वेगळं वाटतं, खूप जास्त प्रसन्न वाटतं आणि घरातही खूप करमतं आपल्याला. तर तसंच काहीसं वाटत होतं. संध्याकाळच्या वेळेला देवांची आरती वगैरे लावलेली असते, तशी आता माझी साईबाबांची आरती सुरू होती घरामध्ये आणि ते सगळं वातावरण इतकं छान वाटत होतं. एकंदरीत खूप छान वाटत होतं. घर आवरलेलं, त्यातल्या त्यात देवघर लख्ख प्रकाश देत होतं, असं वाटत होतं जणू काही लाईटच लावलेलं आहे. तर इथे माझ्या हाताही वाट्याही सुकून झाल्या होत्या. तर परत मी आता त्यांच्यात दुसरं मीठ भरून ठेवते आहे त्या वाट्यांमध्ये आणि दोघं बाथरूममध्ये मी आता ते वाटे ठेवून देणार आहे. आणि जे आधीचं असतं ते मी तिथेच टॉयलेटमध्ये खाली टाकून देते. आणि हे वाट्या स्वच्छ धुवून नवीन भरलेलं आहे आता. हे तुम्ही दर शनिवारी बदलू शकता, पण मी प्रत्येक अमावस्येला बदलते एका महिन्याने. तर मी तर अमावस्येला हे अशा प्रकारे काही ठराविक गोष्टी करत असते. आणखीनही बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण तुम्ही याच्यातली कोणती सेवा करतात किंवा कुठला उपाय करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.